कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकातील म्हणजे CBS ST वर्कशॉपमध्ये बस दुरुस्तीचे काम करणाऱ्या कामगाराचा बस खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। पांडुरंग चव्हाण वय 54, राहणार भादोले, तालुका हातकणंगले असे मृत कामगाराचे नाव आहे। शनिवारी सकाळी चव्हाण हे MH14 BT 9956 या ST बसच्या दुरुस्तीचं काम करत होते। काम पूर्ण करून ते खड्ड्यातून बाहेर येत असताना बस चालकाने कोणतीही पूर्व सूचना न देता बस सुरू केल्याने चव्हाण बसच्या चाकाखाली सापडले। या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चव्हाण यांना उपचारासाठी CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। घटनेनंतर नातेवाईकांनी संशय व्यक्त केला होता। त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी वर्कशॉपमधील CCTV फुटेज तपासले। फुटेजच्या आधारे चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचं स्पष्ट झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। या प्रकरणी ST बस चालक सिकंदर मगदूम यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। मृत कामगाराच्या मुलाने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत।